जेव्हा मी रिडेव्हलपमेंटसाठी जातो तर मला नवीन फ्लॅटमध्ये बायकोचं किंवा मुलांचं नाव ॲड करायचं आहे, तर आत्ता केलेलं जास्त बरं, राईट? बिकॉज डेप्रिशिएटेड व्हॅल्यूमध्ये मला गिफ्ट डीड किंवा स्टॅम्प ड्युटी भरावं लागेल आणि नवीन झाल्यानंतर ते जास्त किमतीत मला भरावं लागेल. नाही, अगदी खरं आहे. जेव्हा रिडेव्हलपमेंटला फ्लॅट जातो तेव्हा प्रत्येक जण विचार करतो माझ्या मुलांचा पुढे त्याच्यात त्यांना फ्लॅट मिळावा, किंवा मला 2 मुलं आहेत त्यांना ते पुढे आपोआप मिळावं, त्याला त्रास होऊ नये त्यांना माझ्या पश्चात. तर हा तुमचा ह्याचा प्लॅनिंगचा विषय, टॅक्स प्लॅनिंगचा विषय. तर अशा केसमध्ये जिथे मला 2 फ्लॅट घ्यायचे आहेत पण मला त्याची गरज नाही आहे आता, आणि एखादा फ्लॅट मला मला 2 मुलं आहेत, 2 मुलांना ते 2 फ्लॅट द्यायचे आहेत, तर अशा केसमध्ये मी सुरुवातीलाच म्हणजे रिडेव्हलपमेंटचं ॲग्रीमेंट व्हायच्या आधीच गिफ्ट डीड करून त्याच्यातला एक शेअर मी प्रपोर्शनेट शेअर किंवा मला जेवढं काय द्यायचं आहे तेवढा शेअर मी तेवढा ट्रान्सफर करू शकतो. आणि मग जेव्हा त्याचं नाव, त्या मुलाचं मुलीचं नाव फ्लॅटवर आलं की आपोआप त्यांना जे काही नवीन प्रॉपर्टी मिळणार आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांचा हक्क आपोआप मिळू शकतो. हा टॅक्स प्लॅनिंगचा एक भाग झाला. कारण मगाशी मी म्हटलं तसं सेक्शन 54मध्ये एका फ्लॅटच्या बदल्यात एकच फ्लॅट घेता येतो. मग तुम्हाला एरिया जास्त मिळतोय, तुमचा बंगला आहे, बंगला रिडेव्हलपमेंटला चालला आहे, बंगल्यामध्ये मला 3 फ्लॅट मिळत आहेत, 4 फ्लॅट मिळत आहेत एका बंगल्याच्या बदल्यात, मग त्या केसमध्ये तुम्ही हा विचार करू शकता की एक फ्लॅट मी माझ्यासाठी ठेवीन, एक फ्लॅट एका मुलाला देईन, एक फ्लॅट एका मुलीला देईन. अशा प्रकारे तुम्ही त्याचं प्लॅनिंग करून, म्हणजे रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट व्हायच्या आधीच हे सगळं तुम्ही प्लॅनिंग करून त्याच्यामध्ये त्यांचे राईट्स, ओनरशिप राईट्स गिफ्ट डीड थ्रू आणू शकता, आणि मग त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याचा टॅक्स वाचवू शकता, इन्कम टॅक्स.